अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. औदुंबर पंचमी नेमकी का साजरी केली जाते जाणून घ्या. वृक्षाचे दैवी गुण, महत्त्व आणि महात्म्य. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेकविध सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची परंपरा प्राचीन असल्याचे दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे, वृक्ष आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक, आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. यापैकी एक म्हणजे औदुंबर. माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते. सोमवार 17 फेब्रुवारी 2025 रोजी औदुंबर पंचमी आहे. या निमित्ताने काही गोष्टी जाणून घेऊया. श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते. आधुनिक काळात अनेक झाडे, वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात. अशा सणांच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचे महत्त्व, निसर्गातील झाडे, वृक्ष यांचे महात्म्य, गुणधर्म यांची ओळख पटते. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते. तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात. औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा असे म्हटले जाते. औदुंबर पंचमी का साजरी केली जाते? औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तेथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नृसिंहवाडींच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले, म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदीपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा. औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णुभक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतीने त्रास दिले. मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली. अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नरसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितली. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच, परंतु औदुंबरालाही शुभ आशीर्वाद दिले. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर राज्यावर बसवले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली. पुढे त्यांचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्मरूप राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे, असे दत्तात्रेयांनी सांगितले. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. धनधान्य, भूसंपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा प्राप्त केल्याने प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. औदुंबराची महती आणि महात्म्य अनेक ठिकाणी वैविध्यतेने वर्णन केल्याचे आढळून येते. अनेक पुण्यवृक्ष त्यजून
काय अप्रिती औदुंबरी. दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावर श्रीगुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे महात्म्य वर्णन श्री गुरुचरित्रकारांनी केल्याचे सांगितले जाते. औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग. दाहशमन करणारी दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. जखमी झाल्यावरती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काड्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काडा थोडा घट्ट करून व तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतोय. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे सांगितले जाते. श्री गुरुदेव दत्त.